नमस्कार मंडळी, 2025 गणेशोत्सवाची तयारी सुरुवात झालेली आहे. हे आहे परब वर्कशॉप आणि ही सगळ्या मूर्त्या ज्या आहेत ते सिद्धेश दिगोळेने कन्सेप्ट करून मांडलेल्या आहेत. आणि तिकडे तुम्ही बघू शकता तर तिकडे अरुंधतीचं वर्कशॉप आहे, ते सुद्धा परब वर्कशॉपमध्येच आता आलेलं आहे किती वर्षांनंतर. आणि असं तुम्ही बघू शकता. आता सिनेमॅटिक्स बघा. तर दादा, परब वर्कशॉपमध्ये तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे. आणि मला कसं वाटतंय इकडे मूर्त्या ते साठी असू दे किंवा त्यांचं आकार बिकार कसं तुम्ही मांडतात सगळं? माझ्या ठिकाणी हे नवीन नाही आहे, लहानपणापासून या गोष्टी करत आलो आहे. आणि परब वर्कशॉपमध्ये 2017 नंतर आत्ता 2025मध्ये मी आलो आहे. उत्साह वाढला आहे आणि बरंच मंडळाचाही वाढला आहे माझ्यापेक्षा जास्त. आणि कार्यक्षमता तर तीच चालू आहे आपली, जी आपण नेहमी दरवर्षी करतो तशी कामं करतो. जसं आपल्या कामाचे कॉन्सेप्ट असतात, कॉन्सेप्टप्रमाणे आपण गणपती करतो. त्याच्यामुळे मंडळ आपल्याकडे जाऊन असतात की बाबा कॉन्सेप्टमध्ये आपल्याला गणपती मिळतो. त्याच्यामुळे त्याच माध्यमातून जसं आपण आधी करतो आताही तशाच पद्धतीने मी काम करतो आहे आणि पुढेही करत राहील. तुमचा फेवरेट मंडळ ज्याला तुम्ही घडवण्याची इच्छा आहे मनापासून तो कोणता? फेवरेट मंडळ तर माझ्यासाठी सगळेच आहे, कारण असं कोण नसतं की हा चांगला तो वाईट, असं काही नसतं. फेवरेट तर सगळेच मंडळ आहे माझ्यासाठी का. आणि कुठलं असं नाही की हे पैशाला मंडळ आहे, हे गरीब मंडळ आहे किंवा हे छोटं मंडळ आहे, हे मोठं मंडळ आहे. माझ्यासाठी सगळे समानता आहे. त्याच्यामुळे फेवरेट असं मी काही बोलू शकत नाही की हा मंडळ फेवरेट आहे. कारण आपण किती मनापासून प्रेम करतो मंडळाची आणि त्यांची मूर्ती बनवतो. तर ते मंडळ जे वर्षानुवर्षे आपल्याकडे येऊन मूर्त्यांची ऑर्डर करतात ना, तर ते मंडळ आपल्याला थोडं चांगलं असतं की जेणेकरून ते आपलं रिलेशन ठेवतात आणि कायमस्वरूपी गणपती आपल्याकडे असतात. आणि बाकी कुठले असे मंडळ असतात की त्यांच्यामध्ये तुम्ही किती जीव तोडून काम करा, त्यांना बजेटमध्ये पण गणपती द्या, पण तरी पण थोडक्याच्या पैशासाठी ते मंडळ बाहेर फिरत असतात आणि त्या मंडळांना फिरते मित्र मंडळ बोलतात. अच्छा, धन्यवाद दादा. मुलाखत फायनली झाली आणि तिकडे दादा बसलेले आहेत. त्यांनी आमच्याशी कोऑपरेट खूप चांगल्याने केलं आणि खूप मजा आली विचारून. साईज तू काय बोलू शकशील? काय नाही, अप्रतिम ते काम चालू आहे. मला शब्दच नाही, ते एवढ्या छान मूर्त्या बनवल्या, सगळ्या डोळे असे भरून आले. काय सांगू मयंक, आता काहीतरी यो काय जायचं गो त्याच्यामध्ये कलाकार भरभरून भरलाय. अच्छा, असं आहे काय? जसं मी किती दिवस झालं ही खूप मोठी लेंदी होईल. वाईट बॉल आहे यार, वाईट आहे. अंपायरने वाईट दिला, अंपायरने पैसे काढले. याला एक बॉलमध्ये आउट करून दे. एक बॉलमध्ये आउट करून टाकू. मी बॅटिंग करते. हे दे आहे भडकला ना तो येड्या, तुला कळत नाही काय? हा हा अंकल लोग, अरे दादा लोग. गाईज, हे पहिलं आगमन घाटकोपरचा राजा. किती सुंदर मूर्ती होती मागच्या वर्षीची आणि हे यावर्षीचं पहिलं आगमन आहे.